थांबा, थांबा. हा काय चमत्कार! गुढीला लागले आंबे. चला तर झालं काय सांगतो. हॅलो गाईज, मी योगेश साबळे. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त सकाळी लवकर उठलो आणि सर्व काही सामान घेऊन आलो. नंतर बायकोने अर्ध्याच्या वरती तयारी करून ठेवली होती. नंतर मी सुंदर असा हार बनवला आणि गुढी बांधायला चालू केली. त्यानंतर बायकोची मदत घेतली थोडीशी. असं म्हणतात ना, की लग्नानंतर बायकोच्या मदतीशिवाय कोणतंही काम होत नाही. त्यामुळे मी तिची मदत घेतली आणि आमचा पहिलाच गुढीपाडवा होता. त्याच्यामुळे बायको म्हणे, की आपली गुढी सगळ्यात सुंदर दिसली पाहिजे. त्या पद्धतीने आमचं सजावट चालू होती. गाठ्या वगैरे बांधल्या. बायको म्हणे, "घट्ट बांधा, अशी घट्ट बांधा की लवकर सुटली नाही पाहिजे." त्या पद्धतीनं माझं काम चालू होतं. नंतर अशा प्रकारे आम्ही गुढी उभारली. तुम्ही बघू शकता किती छान अशी गुढी दिसते आहे. बायको म्हणे, "फोटोशूट बंद करा, लोकांची गुढ्या लावून झाल्यात. चल," म्हटलं, "लावूया, आपलीही गुढी लावूया." मग त्या पद्धतीने आम्ही निघालो. म्हटलं, "कुठे लावायची सांग." बायकोने इथे पाठ मांडला. म्हणे, "इथे लावूया आपण, छान दिसेल." तर ठीक आहे. मग मी गुढी बांधायला चालू केली. बायकोने माझा हळूच व्हिडिओ काढला. ती म्हणे, "तुम्ही काळे दिसताय." म्हटलं, "मी आहेच काळा, तर काळा दिसणारच ना." बायको म्हणली, की मी सुंदर अशी रांगोळी काढते. बायकोने त्यानंतर छान अशी रांगोळी काढली. तोपर्यंत मी गल्लीतल्या रांगोळ्या आणि लावलेल्या गुढ्या बघितल्या लोकांच्या. खरंच सर्व लोकांच्या गुढ्या लावून झालेल्या होत्या. ऑलमोस्ट आमचीही तयार झालेलीच होती, तुम्ही बघू शकता. आणि गाईस, हा आंबा जो लागलेला आहे, तो काही गुढीला लागलेला चमत्कार नाही, तो स्वतः मी लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल, अशाच ब्लॉगसाठी फॉलो करा. धन्यवाद.